कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं तर म्हणणं आहे की जर का माझ्या लेकाच्या जीवावर बेतणार असेल तर हे लग्न नाही झालं तरी सुद्धा चालेल। नाही नाही नाही, लग्न न होऊन तर अजिबात चालणार नाही। कारण काय, त्यामुळे अडचणी अजून वाढतील। आज जर त्याचं लग्न झालं तर येणारी लक्ष्मी त्याच्या वाटेतल्या सगळ्या अडचणी दूर करेल। ठीक आहे, मग नेमकं काय करावं लागेल? त्याग। त्याग कोणाला? तुम्हाला, म्हणजे मुलाच्या आईला। मुलाच्या आईला हा लग्न सोहळा पाहता येणार नाही। जगन्नाथचं नेमकं चाललंय तरी काय? लग्न मुद्दाम लांबून अस्मीचं सत्य उघडकीस पाडण्याचा प्रयत्न आहे ह्याचा। लग्न सोहळा पार पाडून मुलगा दारात येईपर्यंत तुम्हाला एक पूजा करावी लागेल। अहो जगन्नाथजी, कसं शक्य आहे? लग्न आहे हो माझं। माझ्या लग्नात आईच नसेल तर कसं चालेल? एक मिनिट सर, हे सगळं तुझ्यासाठी जर का योग्य असेल तर ते मी करायला तयार आहे। आणि आई थांब जरा तू। विठ्ठला, आजपासून माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार आहे। मला माहिती तू कायम माझ्या पाठीशी उभा राहशील, पण मी या घरातून गेल्यावर माझ्या अप्पूची, माझ्या आई बाबांची, माझ्या दादा बहिणींची काळजी घे। जगन्नाथजी, दुसरा काहीतरी मार्ग असेलच। प्लीज बघा, माझ्या लग्नात तू हवी आहेस। मी तुझ्या बरोबर कायम आहे, आयुष्यभर। आज हट्ट नको करूस। आज जे गरजेचं आहे ते करावं लागेल आपल्याला। मला शब्द दे तू, मी जरी तुझ्या लग्नात उपस्थित राहू शकले नाही तरी तू लग्नाला उभा राहशील। हे माझं ठरलंय आता। जगन्नाथजी, मला सांगा काय काय करायचं ते। मी गुरुजींसोबत आधीच बोलून ठेवलेलं आहे। ते येतील, पूजा मांडतील, तुम्हाला फक्त पूजेला बसायचंय। हा, आणि काही नियम आहेत तेवढे कटाक्षाने पाळावे लागतील। म्हणजे पूजेला बसल्यानंतर कोणाशी बोलता येणार नाही, सगळ्यांशी संपर्क तोडावा लागेल आणि मोबाईल पूर्णपणे बंद। जगन्नाथजी, पण हे सगळं जरा अति होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? आय एम सो सॉरी, पण तुम्ही या गोष्टीत एक्सपर्ट आहात ना, मग तुम्ही काहीतरी बेटर सोल्युशन द्या ना जगन्नाथजी। मग तेच तर केलंय, सगळ्यात उत्तम आणि सोपा उपाय सांगितलाय। अहो पण मॉम नाही। एक मिनिट थांब ना, मी तयार आहे ना। माझी आहे तयारी करायला। आपण करू, काही हरकत नाही। गुरुजी कुठपर्यंत आलात? बर, मी सांगतो। ठीक आहे, 15 मिनिटात गुरुजी येतात, आपण तयारीला लागू। हो, नाही तुम्ही निघा सगळे, उशीर व्हायला नको। जा तुम्ही, मी थांबते घरात। सरती, तुम्ही माझ्या बरोबर थांबाल प्लीज? जा तू। ऐका ना, सारंगची काळजी घ्या।
सगळं छान होईल. मी आहे ना. पाय पडतो ही. सगळं छान होईल. अजिबात काळजी नाही करायची. मला आता माझी फासे खूप सांभाळून फेकावे लागणार. चला, उशीर नको व्हायला. आणि हो, चॉईस तुमचा आहे. तुम्ही कोणती बाजू निवडताय ते तुमचं तुम्हीच ठरवा. हॅलो. डोंट वरी, तुझ्या समोर जी गाडी आली आहे ती मीच पाठवली. हा तुझ्यासाठी मी बॅकअप केलेला प्लॅन आहे. तुला लग्नाच्या हॉल पर्यंत येण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही याची मी योग्य काळजी घेतली आहे. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. बाय. बसा. एवढा सगळा खर्च केला, एखादं गळ्यातलं मला घालायला दिलं असतं तर काय गेलं असतं जगन्नाथ भाऊंचं? दादा, एसी एकदम कमी ठेवायचा, मला लई थंडी वाजते. हा, अगं काय तुझं, घरात पंखा नसला की तुला गरम होतंय आणि आता एसी लावणार आहे तर तुला थंडी वाजते. काय नाटकं सुरू आहेत तुझी? काय नाटक सुरू तुझी? तुमच्या फॅमिली सारखा रिपीट टेलिकास्ट तरी नसतो माझा. माझा असतो नाटकाचा रोज वेगवेगळा प्रयोग. साऊ, अक्के, अगं चल ना लवकर, आधीच उशीर झालाय आपल्याला. सगळी वाट बघताय तुझी. आले. अगं चल लवकर, येळ होतोय लई. ये. म्हणावं लवकर. ओ चला चला. हो, येळ झाला बाई. पाया पडलीस का? हो. ये. चला बस. चला. काय भैरवी माई आणि आता अरे वा, कुठे निघालात सगळे तयार होऊन? काय ग सावली, फॅन्सी ड्रेसला निघाली आहेस का कुठे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.